मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबविली जात आहे। याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या। परंतु गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही। याची आता पूर्ण कल्पना आहे। या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही मुदत आता वाढवण्यात आलेली आहे। तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या सर्व लाभार्थी महिलांना स्वतःची ई-केवायसी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी। या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे। ज्या भगिनींनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी। तर अशा प्रकारची पूर्ण ही माहिती जी आहे ती आदिती वर्धा सुनील तटकरे मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र शासन यांनी सोशल मीडियाद्वारे दिलेली आहे। आणि याची जी ई-केवायसी करण्याची तारीख आहे ती मुदत आता वाढली असून 31 डिसेंबर 2025 पर्यंतची वाढवण्यात आलेली आहे। तरी सर्व लाभार्थींनी याची नोंद घ्यावी। धन्यवाद।